आपण हे दृश्य पाहतो। या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। त्यांच्यासोबत मंत्री मंगल प्रभात लोढा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगल प्रभात लोढा यावेळी स्वच्छता अभियानात सहभागी झालेले पाहायला मिळतात। आपण हे दृश्य पाहतोय। मुंबई मेट्रो थिएटर या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत। मंत्री मंगल प्रभात लोढा त्यांच्यासोबत उपस्थित स्वच्छता मोहिमेमध्ये या ठिकाणी सहभागी झालेले पाहायला मिळतात। स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवण्यात येत आहे। मनपा अधिकारी या ठिकाणी त्यांच्या सोबत आहेत। आयुक्त गगराणी सुद्धा उपस्थित। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अभियानात सहभागी झालेले पाहायला मिळतात। स्वच्छता करताना या ठिकाणी पाहायला मिळतात। मेट्रो थिएटर ते फॅशन स्ट्रीट दरम्यान स्वच्छता आणि डीप क्लीनिंग ड्राईव्ह या ठिकाणी होताना पाहायला मिळते। स्वच्छता अभियान संपूर्ण राज्यभर राबवण्यात येत आहे आणि मुंबईमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत मंत्री मंगल प्रभात लोढा, त्याचप्रमाणे मनपा अधिकारी आयुक्त गगराणी उपस्थित आहेत। स्वच्छता करताना या ठिकाणी पाहायला मिळतात। 2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त या ठिकाणी या दिवसापर्यंत स्वच्छता अभियान हे राबवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येते। आणि आता मुंबईमध्ये आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगल प्रभात लोढा या ठिकाणी स्वच्छता करताना पाहायला मिळतात। या स्वच्छता अभियानात ते सहभागी झालेत। मनपा अधिकारी सुद्धा या ठिकाणी त्यांच्यासोबत उपस्थित, तर आयुक्त गगराणी देखील या अभियानात सहभागी झालेले पाहायला मिळतात। मेट्रो थिएटर ते फॅशन स्ट्रीट दरम्यान हे अभियान या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे। मुंबईतील मेट्रो थिएटर ते फॅशन स्ट्रीट दरम्यान स्वच्छता आणि डीप क्लीन ड्राईव्ह या ठिकाणी अभियान हे राबवण्यात येत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी स्वच्छता करताना आपल्याला पाहायला मिळतात। मंत्री मंगल प्रभात लोढा, भूषण गगराणी या ठिकाणी या अभियानात सहभागी झालेले आपण पाहतोय। मनपा अधिकारी उपस्थित। संपूर्ण राज्यभर स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे आणि मुंबईत आपण हे दृश्य पाहतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी स्वच्छता करताना पाहायला मिळतात। त्यांच्यासोबत मंत्री मंगल प्रभात लोढा सुद्धा उपस्थित आहेत। ते सुद्धा या ठिकाणी रस्त्याची साफसफाई करताना, स्वच्छता करताना पाहायला मिळत आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? नक्की स्वच्छता ही सेवा 2025 या अभियानांतर्गत सध्या हा कार्यक्रम जो आहे तो सुरू आहे। माननीय उपमुख्यमंत्री तसेच मुंबईचे शहर जिल्ह्याचे पालकमंत्री जे एकनाथ शिंदे आहेत त्यांच्या हस्ते साफसफाई करण्याचा कार्यक्रम इथे सुरुवात झालेली पाहायला मिळते। स्वतः एकनाथ शिंदे इथे उपस्थित आहेत। त्याचबरोबर महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी देखील उपस्थित आहेत आणि हा जो रोड आहे हा मेट्रो ते फॅशन स्ट्रीट असा रोड आहे। त्यामुळे मुंबईतला सगळ्यात महत्त्वाचा रस्ता हा मानला जातो आणि याच रस्त्यापासून स्वच्छतेची मोहीम आहे ती हाती घेण्यात आलेली आहे। खरं तर वर्षभर स्वच्छतेचं काम सुरू असतं, मात्र आज या अभियानांतर्गत जर बघितलं तर संपूर्ण देशामध्ये हा अभियान सुरू राहणार आहे। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः देखील या अभियानात सहभागी होणार आहे।
ना, तर इथे आपण जर बघतोय तर मुंबईमधनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अभियानाला सुरुवात केलेली पाहायला मिळते. जी, कुठून कुठपर्यंत या ठिकाणी स्वच्छता केली जाणार आहे त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच मी म्हटलं तसं की मेट्रो सिनेमा ते फॅशन स्ट्रीट या वेळेस ही स्वच्छता जी आहे ती करण्यात येणार आहे आणि जे विविध पदाधिकारी जे आहेत महापालिकेचे ते देखील इथे उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. जी, भाग्यश्री, आपण या ठिकाणी पाहतोय मंत्री मंगलप्रभात लोढा, मनपा अधिकारी सुद्धा, भूषण गगराणी सुद्धा या ठिकाणी या अभियानात सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत. भूषण गगराणी मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत, त्यामुळे जे अभियान आहे त्या अभियानाची जी योजना आहे ती मुळात मुंबई महापालिकेकडनं केली जाते आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून भूषण गगराणी इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर लोढा देखील इथे आलेले आहेत. पालकमंत्री लोढा ते देखील इथे पालकमंत्री आहेत, त्यामुळे ते देखील इथे आलेले पाहायला मिळतात. एकंदरीत जर बघितलं तर संपूर्ण हा जो रस्ता आहे तो स्वच्छ करण्याचं काम जे आहे सुरू झालेलं पाहायला मिळतं. जी भाग्यश्री, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. 2 ऑक्टोबर पर्यंत या ठिकाणी या दरम्यान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान हे अभियान राबवण्यात येत आहे. स्वच्छता ही सेवा हे अभियान संपूर्ण देशभर या ठिकाणी राबवण्यात येत आहे आणि आपण हे मुंबईतील दृश्य पाहतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी स्वच्छता करताना पाहायला मिळत आहेत. मेट्रो थिएटर ते फॅशन स्ट्रीट दरम्यान ही स्वच्छता या ठिकाणी आता केली जाते. या अभियानाचा मुख्य उद्देश स्वयंसेवा आणि सामूहिक कृतीतून स्वच्छता वाढवणे हा होता. या काळात भारतभर विविध स्वच्छता उपक्रम राबवण्यात येत आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरी भागात या ठिकाणी मलनिस्सारण व्यवस्था आणि सार्वजनिक जागांची स्वच्छता यावर भर देण्यात येत आहे. हे अभियान या ठिकाणी आपण पाहतोय 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. स्वच्छता ही सेवा हे अभियान संपूर्ण देशभर राबवण्यात येत आहे. या ठिकाणी मुंबईतील आपण हे दृश्य पाहतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी स्वच्छता करताना, साफसफाई करताना या ठिकाणी या रस्त्याची पाहायला मिळत आहेत. त्यांच्यासोबत मंत्री मंगलप्रभात लोढा सुद्धा या ठिकाणी साफसफाई करताना रस्त्याची पाहायला मिळत आहे. या अभियानांतर्गत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने स्वच्छता कार्यात सहभाग घेतल्याचंही पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशभर हे अभियान राबवलं जात आहे. हे अभियान स्वच्छ भारत अभियान 2चा एक भाग आहे, जे नागरिकांना स्वच्छ आणि निरोगी जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.